नि सा गा pani pani da pa pada pada ga ni da sa ni sa ga pani pani da pa pada pada ga ni da sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष व्यक्तिविशेष. नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, चित्रपट, तंत्रज्ञान, साहित्य, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील व्यक्ती अशा सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं नाव इतिहासात कोरलं आहे अशा व्यक्तींचा जीवन परिचय करून घेत असतो. यामध्ये त्यांच्या जन्मदिवसानुसार किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण त्यांच्या जीवनाचा परिचय व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. आज 30 एप्रिल भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन. याच निमित्ताने आज आपण दादासाहेब फाळके यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. दादासाहेब फाळके यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यात झाला. त्यांचं पूर्ण नाव धुंडीराज गोविंद फाळके, पण ते दादासाहेब या नावानेच प्रसिद्ध होते. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंद शास्त्री आणि आईचे नाव द्वारकाबाई होते. मुंबईच्या मराठा हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यावर 1885 साली ते JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये दाखल झाले. 1886 मध्ये त्यांचा विवाह झाला. पुढे 1890 साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच वास्तुकला व साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. या सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफटोन ब्लॉक करणे याचा त्यांना छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्जर यांच्या उत्तेजनाने रतलाम येथे 3 रंगी ठसे बनवण्याची प्रक्रिया म्हणजेच 3 कलर प्रोसेस, प्रकाश शिलामुद्रण म्हणजेच फोटोलिथो व छायाचित्रण म्हणजेच फोटोग्राफी या क्षेत्रांमध्ये प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर काही दिवस बडोदा येथे धंदेबाई छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केले. हौशी कलावंतांना अभिनय शिकवणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही त्यांना आवड होती. अहमदाबादला 1892 मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी पाठवलेल्या आदर्श गृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले. 1895 साली गोध्रा, गुजरात या ठिकाणी छायाचित्रकार म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला. परंतु 1900 मध्ये प्लेगच्या साथीने त्यांच्या पत्नीचे देहावसन झाले, म्हणून ते परत बडोद्याला आले. तेथेच 1901 साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पत्करले. पुष्कळ ठिकाणी जादूचे प्रयोगही करून दाखवले. प्रो केल्फा फाळके या नावाचा उलटा क्रम यांचे जादूचे खेळ त्यांनी एका लघुपटात चित्रितही केले. 1902 मध्ये त्यांचा दुसरा विवाह झाला. 1903 साली भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात प्रारूपकार व छायाचित्रकार म्हणून त्यांना नोकरी लागली. या फिरतीच्या नोकरीमुळे त्यांना भारतातील अनेक वास्तुशिल्पे पाहता आली. 1906 साली त्यांनी वंगभंग चळवळीच्या निमित्ताने आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. 1908 साली लोणावळ्याला फाळके एनग्रेव्हिंग अँड प्रिंटिंग प्रेस वर्क्स ही संस्था त्यांनी सुरू केली आणि त्यानंतर पुढे ही संस्था लोणावळ्यावरून दादर या ठिकाणी हलवण्यात आली. तिचेच रूपांतर नंतर लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग वर्क्समध्ये झाले.
1909 साली फाळके जर्मनीहून 3 रंगी मुद्रण प्रक्रियेचे अद्ययावत तांत्रिक शिक्षण घेऊन आले व ही संस्था त्यांनी भरभराटीस आणली. पुढे दादासाहेबांनी 1910 मध्ये सुवर्णमाला नावाचे अत्यंत कलापूर्ण असे मराठी गुजराती मासिकही सुरू केले. परंतु 1911च्या प्रारंभी भागीदारांशी मतभेद झाल्यावर या व्यवसायाशी त्यांनी आपला संबंध तोडून टाकला. उद्विग्न मनस्थितीत असतानाच मुंबई गिरगावमधील अमेरिका इंडियन सिनेमॅटोग्राफ या तंबूवजा चित्रपटगृहात 15 एप्रिल 1911 रोजी ख्रिस्ताचे जीवन हा अर्ध्या तासाचा मूकपट त्यांच्या पाहण्यात आला. त्यातून प्रेरणा घेऊन स्वदेशी चित्रपट व्यवसाय उभारण्याचे त्यांनी ठरवले आणि त्या दृष्टीने त्यांचा चित्रपट निर्मितीविषयक अभ्यास रात्रंदिवस सुरू झाला. डोळ्यांवरील अतिताणाने त्यांना तात्पुरते अंधत्व आले, परंतु सुदैवाने मुंबईचे डॉक्टर प्रभाकर या नेत्रविशारदाने त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त करून दिली. मध्यंतरीच्या काळात परदेशातून चित्रपट विषयक वाङ्मय मागवून त्याचा अभ्यास त्यांनी चालू ठेवला. पुढे आपली 12,000 रुपयांची विमा पॉलिसी गहाण टाकून 1 फेब्रुवारी 1912 रोजी ते इंग्लंडला रवाना झाले. आवश्यक यंत्रसामग्री व कच्च्या फिल्मची मागणी नोंदवून 1 एप्रिल 1912 रोजी ते भारतात परत आले. सर्व सामग्री 1912च्या मे अखेर हाती आल्यावर त्यांनी कुटुंबियांचे चित्रीकरण करून पाहिले व त्यानंतर जून जुलैमध्ये रोपट्याची वाढ हा 1 मिनिटाचा लघुपट तयार केला. तो समाधानकारक वाटल्यानंतर ते मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीकडे वळले. भांडवलासाठी पत्नीचे दागिनेही त्यांनी गहाण टाकले. लेखक, छायालेखक, रंगवेशभूषाकार, कला दिग्दर्शक, रसायनकार, संकलनकार इत्यादी सगळ्या भूमिका दादासाहेबांनीच पार पाडल्या. आपल्या चित्रपटासाठी त्यांना स्त्री कलावंतही मिळू शकली नाही. अशा अडचणी असूनही फाळक्यांनी मुंबई येथील दादरच्या प्रमुख मार्गावर आपले चित्रपट निर्मितीगृह सुरू केले आणि भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र 6 महिन्यात पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँडहर्ट्स रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण 23 दिवस चालला. दादासाहेब पडदा आणि प्रक्षेपक घेऊन गावोगाव जात व लोकांना चित्रपट दाखवित असे. पौराणिक चित्रपटासाठी योग्य अशी देवळे, घाट, लेणी व वाडे तसेच नैसर्गिक परिसर नाशिकला असल्याने दादासाहेब फाळके यांनी 3 ऑक्टोबर 1913 रोजी मुंबईहून नाशिकला स्थलांतर केले. राजा हरिश्चंद्रानंतर फाळक्यांनी मोहिनी भस्मासूर या चित्रपटाची निर्मिती केली व तो 1914च्या जानेवारीत कोरोनेशन सिनेमामध्ये प्रदर्शित केला. या चित्रपटासोबत पिठाचे पंजे हा लघु चित्रपटही ते दाखवत असत. पुढे सत्यवान सावित्री नावाचा आणखी एक चित्रपट तयार करून त्यांनी 1914च्या जून महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित केला. या दोन्ही चित्रपटांना भरघोस यश प्राप्त झाल्यामुळे फाळक्यांनी नवीन यंत्रसामग्री आणण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच वर्षी इंग्लंडला प्रयाण केले. भारतीय चित्रपटाला परदेशात बाजारपेठ मिळावी हाही एक उद्देश फाळक्यांनी मनात बाळगल्यामुळे आपल्यासोबत त्यांनी मोहिनी भस्मासूर, सत्यवान सावित्री व अन्य चित्रपटांच्या प्रती घेतल्या होत्या. इंग्लंडच्या वास्तव्यात तेथील 2 निर्मात्यांनी फाळके यांना भारतीय कथाप्रसंगांवर इंग्लंडमध्ये चित्रपट निर्मिती करण्याचा आग्रह धरला. त्यासाठी लागणाऱ्या भारतीय कलाकारांचा व संबंधित नोकरांचा खर्च करण्यासही ते तयार होते. एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांना भारी पगाराची नोकरी व नफ्यात भागीदारी देऊ केली. परंतु फाळके यांनी स्वदेशीच्या ओढीमुळे ती मान्य केली नाही. भारतात 1914 मध्ये परतल्यावर फाळकेंनी लघुपट व्यंगपटांकडे वळले. उदाहरणार्थ आक्काड्यांची मौज, नाशिक त्र्यंबक येथील देखावे, तळेगाव काच कारखाना, केल्फाच्या जादू, लक्ष्मीचा गालिचा, धूम्रपान लीला, सिंहस्थ पर्वणी, चित्रपट कसा तयार करतात, कार्तिक पौर्णिमा उत्सव,
धांदल भटजीचे गंगास्नान, संलग्न रस, स्वप्नविहार हे माहितीपर आणि शैक्षणिक लघुपट त्यांनी 2 वर्षात तयार केले. त्यामुळे अनुभवपटांच्या जनकत्वाचाही मान त्यांच्याकडेच जातो. भांडवल उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी लहान मोठ्या संस्थानिकांच्या भेटी घेतल्या. औंध व इंदूर संस्थानांकडून देणगीच्या रूपाने आणि इतर स्नेहांकडून कर्जाऊ स्वरूपात आर्थिक सहाय्य घेतले व आपला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 3 एप्रिल 1917 रोजी नव्याने पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रदर्शित केला. तसेच लंकादहन हा चित्रपटही त्याचवेळी तयार करून तोही त्यांनी 19 सप्टेंबर 1917 रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट भारतभर लोकप्रिय ठरून त्याने मुंबई, पुणे, मद्रास व इतरत्रही उत्पन्नाचे पूर्वीचे सर्व विक्रम मोडले. फाळक्यांचे हे यश पाहून त्यांची आर्थिक विवंचना कायमची मिटावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी पुढाकार घेतला व शेठ मोहनदास रामजी आणि शेठ रतन टाटा इत्यादींच्या आर्थिक सहाय्याने 5 लाख रुपये भांडवल उभे करून फाळकेज फिल्म लिमिटेड ही संस्था उभारण्याची योजना निश्चित केली. परंतु ती काही कारणांमुळे कार्यान्वित होऊ शकली नाही. तथापि कोहिनूर मिल्सचे वामन श्रीधर आपटे, मायाशंकर भट्ट, माधवजी जयसिंग व गोकुळदास दामोदरदास या भांडवलदारांच्या भागीदारीत 1 जानेवारी 1918 रोजी फाळकेज फिल्म्सचे रूपांतर त्यांनी हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीमध्ये केले व त्याचवेळी त्यांच्या कल्पनेत 1914 पासून असलेले कायमचे चित्रपट निर्मितीगृहही नाशिक येथे त्यांनी उभारले. ऑगस्ट 1918 मध्ये या संस्थेचे श्रीकृष्ण जन्म, मे 1919 मध्ये कालिया मर्दन हे फाळके दिग्दर्शित दोन्ही चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले. परंतु या चित्रपटानंतर फाळक्यांचे इतर भागीदारांशी मतभेद सुरू झाले. यानंतर 1919 अखेर सहकुटुंब ते काशीला निघून गेले. येथील वास्तव्यात त्यांनी रंगभूमी हे नाटक लिहून काढले. अनेक विद्वानांना तसेच लोकमान्य टिळक व दादासाहेब खापर्डे यांनाही त्यातील काही प्रवेश त्यांनी ऐकवले. तथापि 2 भागात सादर केल्या जाणाऱ्या या 7 अंकी नाटकाला व्यावसायिक यश मात्र मिळू शकले नाही. 1922 साली हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीच्या भागीदारांशी तडजोड होऊन फाळक्यांनी निर्मिती प्रमुख व दिग्दर्शक म्हणून पुन्हा कामाला सुरुवात केली. या संस्थेसाठी 1923 मध्ये महानंदासारख्या दर्जेदार अशा एकूण 38 चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. 1918 ते 1934 या 16 वर्षांच्या काळात हिंदुस्तान सिनेमा फिल्म कंपनीने एकूण 97 चित्रपट काढले. यात फाळके दिग्दर्शित 40 चित्रपट होते. तसेच गंधर्वाचा स्वप्नविहार, खंडाळा घाट, विंचवाचा दंश, विचित्र शिल्प, खोड मोडली, वचनभंग इत्यादी लघुपटही फाळक्यांनी या संस्थेसाठी दिग्दर्शित केले. दादासाहेब फाळके दिग्दर्शित सेतुबंधन हा हिंदुस्तान फिल्म कंपनीचा अखेरचा चित्रपट. हा चित्रपट प्रकाशित होईपर्यंत चित्रपटसृष्टीत भारतीय बोलपटाचे आगमन झाले होते. 1931 मध्ये मायाशंकर भट्ट यांनी दृश्य ध्वनी मिलन या तंत्राने त्याचे रूपांतर त्याच वर्षी बोलपटात केले. अशा या भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकाला त्यानंतर मात्र व्यवहार विन्मुक्तेमुळे निष्कांचन अवस्थेत दिवस कंठण्याची वेळ आली. तरी पण त्याही अवस्थेत वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी पूर्वीचा आपला अनुभव जमेस धरून ॲनॅमल बोर्ड प्रोडक्शन सुरू केले. तेवढ्यातच कोल्हापूरवरून चित्रपट निर्मितीसाठी पुन्हा त्यांना निमंत्रण करण्यात आले. कोल्हापूर सिनेटोनसाठी फाळक्यांनी दिग्दर्शित केलेला गंगावतरण हा पहिला बोलपट 1937 साली तयार करण्यात आला. भारतीय चित्रपट व्यवसायाला 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून 1939च्या एप्रिल-मे मध्ये एक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी फाळक्यांचा सत्कार करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना 5,000 रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. दादासाहेबांच्या जन्मशताब्दीपासून म्हणजेच 1970 पासून चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कलावंत तंत्रज्ञानाला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना देण्यात आला आहे. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये दादासाहेब फाळके, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक यांच्याविषयीची माहिती ऐकली.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, म्हणजेच 8698869880. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.